रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 99 हा पाहणार आहोत. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी समाजातील धार्मिक भेदभाव, देवांतील भिन्नता आणि निरर्थक वाद यावर अत्यंत सुंदर भाष्य केले आहे. हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शिव. त्या काळात शिवभक्त आणि विष्णुभक्त यांच्यात अनेकदा श्रेष्ठत्वाचे वाद होत असत. कोणता देव मोठा, कोणता श्रेष्ठ यावरून मतभेद निर्माण होत. तुकाराम महाराज मात्र सांगतात की देव एकच आहे. त्याची रूप वेगवेगळी असली तरी त्यामागील परमसत्य एकच आहे. हा अभंग समाजाला एकतेचा, समतेचा आणि प्रेमाचा संदेश देतो. देव वेगळे नसून भक्तांच्या मनातील भाव वेगळे असतात. जसे साखरेचा गोडवा सर्वत्र सारखाच असतो, तसेच प्रत्येक देवांमध्ये एकच परमात्मा आहे. भेद करणारा मनुष्यच अज्ञानामुळे वाद निर्माण करतो. तर चला अभंग पाहूया. हरिहरा भेद नाही करू नये वाद, एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. भेद कासी नाड, एक वेलांटीची आड. उजवे वाम भाग, तुका म्हणे एकची अंग. हरिहरा भेद नाही करू नये वाद या ओळीत तुकाराम महाराज सांगतात की हरी आणि हर याच्यात कोणताही भेद मानू नये. हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे शिव. लोकांनी या दोघांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा फरक करू नये. यावरून वाद घालणे चुकीचे आहे. महाराजांचा मुख्य संदेश असा आहे की देव एकच आहे. त्याचे नावे, रूपे आणि पूजा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात, पण मूळ तत्व एकच आहे. काही लोक विष्णूला श्रेष्ठच मानतात तर काही शिवाला, पण हे अज्ञानातून निर्माण झालेला मतभेद आहे. आजच्या समाजातही धर्म, पंथ, जात, भाषा यावरून भांडणे होतात. तुकाराम महाराज सांगतात की जिथे देव आहे तिथे प्रेम आहे, तिथे शांतता आणि एकता असली पाहिजे. वादातून भक्ती वाढत नाही, तर उलट मनात द्वेष निर्माण होते. ही ओळ आपल्याला सहिष्णुता आणि स्वभाव शिकवते. प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर करणे हे खरे धर्माचे लक्षण आहे. एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई या ओळीत महाराज अतिशय सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात की प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर आहेच. जशी साखरेच्या प्रत्येक कणात गोडवा असतो, तशीच देवाची उपस्थिती प्रत्येक जीवामध्ये असते. साखरेचा तुकडा लहान असो किंवा मोठा, त्यातील गोडवा समानच असतो. त्याचप्रमाणे शिव, विष्णू, राम, कृष्ण किंवा विठ्ठल सर्वांमध्ये तोच एक परमात्मा आहे. तुकाराम महाराज येथे भक्तींचा खरा अर्थ सांगतात. बाह्य रूप पाहून भेद करू नका, प्रत्येकामध्ये ईश्वर पहा. जर आपण सर्वांमध्ये देव पाहिला तर द्वेष, भांडण आपोआप नष्ट होतात. ही ओळ माणसामधील एकतेचाही संदेश देते. गरीब, श्रीमंत, उच्च नीच असा भेद न करता प्रत्येकामध्ये देवाचे अस्तित्व मानावे. संतांचा हा विचार अत्यंत व्यापक आणि मानवतादायी आहे. भेदकासी नाड, एक वेलांटीची आड या ओळीत महाराज भाषेतील उदाहरण वापरतात. नाड आणि नार या शब्दामध्ये फक्त एक वेलांटीचा फरक असतो. म्हणजे छोट्याशा बदलामुळे अर्थ वेगळा वाटतो, पण मूळ शब्द जवळजवळ सारखाच असतो. त्याचप्रमाणे हरी आणि हर यांच्यातील भेद हा फक्त नावापुरता आहे. मूळ परमात्मा एकच आहे. अज्ञानामुळे लोक त्यांच्यातच फरक मानतात. तुकाराम महाराज सांगतात की भेद करणाऱ्यांना सत्य समजत नाही. ते बाह्य गोष्टींमध्ये अडकू पडतात. जसे अक्षरातील छोटे फरक पाहून माणूस गोंधळतो, तसेच देवाच्या नावावरून लोक वाद करतात. ही ओळ आपल्याला सूचित करते की जीवनातील अनेक भेद हे वरवरचे असतात. जर आपण अंतरंगाने विचार केला तर सर्वत्र एकच चैतन्य दिसते. उजवे वाम भाग,
तुका म्हणे एकची अंग. या शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज सांगतात की शरीराचा उजवा आणि डावा भाग वेगळा दिसत असला तरी ते दोन्ही एकाच शरीराचे भाग आहे. त्याचप्रमाणे शिव आणि विष्णू हे दोन वेगळे रूपे असली तरी ते एकच परमेश्वराचे रूप आहे. जसे एका शरीराचे दोन हात एकत्र काम करतात तसे सर्व देव एकाच देवी शक्तीचे रूप आहे. ही ओळ अत्यंत गहन तत्वज्ञान सांगते. बाहेरून विविधता दिसते पण अंतर्मयमात एकता असते. संतांचा संदेश असा आहे की विविधतेतून एकता ओळखा. तुकाराम महाराजांनी येथे समाजातील विभाजन नाकारले आहे. धर्म, देव, पंथ, जाती यामुळे माणसे वेगळी होत आहेत. सर्व मानव एकाच ईश्वराची लेकर आहे. या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी सन्मय आणि एकतेचे तत्व मांडले आहे. ते सांगतात की देवामध्ये भेद मानणे चुकीचे आहे. भक्ती म्हणजे प्रेम, नम्रता आणि सर्व प्रति आदर. महाराजांचा संदेश केवळ धार्मिक नाही तर सामाजिकही आहे. आजच्या काळातही लोक लहान लहान कारणावरून विभाजित होतात. जर आपण प्रत्येकामध्ये देव पाहायला शिकलो तर समाजात शांतता निर्माण होईल. हा अभंग आपल्याला शिकवतो की देव एकच आहे. भेदभाव आणि वाद टाळावे. प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर करावा. सर्व जीवांमध्ये परमेश्वर पाहावा. विविधतेतून एकता ओळखावी. तुकाराम महाराजांचा हा अभंग अत्यंत साध्या शब्दात मोठे तत्वज्ञान सांगतो. हरी आणि हर यांच्यात भेद नाही. तसेच जगातील सर्व जीवांमध्ये भेद नाही. बाह्य रूप वेगळे असले तरी आत्मा एकच आहे. म्हणूनच संत आपल्याला प्रेम, संभाव आणि एकतेचा मार्ग दाखवतात. वाद, द्वेष आणि भेदभाव सोडून सर्वांमध्ये ईश्वर पाहणे हीच खरी भक्ती आहे. रामकृष्ण.